हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आयसोमेरिझमचा पार्ट आपण स्टडी केलेला आहे, टाईप ऑफ आयसोमेरिझम. त्यानंतर नेक्स्ट आपण आता आज बॉन्ड क्लिवेज और बॉन्ड फिशन आपण स्टडी करणार आहे. आता बॉन्ड क्लिवेज और बॉन्ड फिशन कसं म्हणायचं बघा. एखादी केमिकल रिॲक्शन होत असताना रिॲक्टंटमधले बॉन्ड ब्रेक होत असतात, ओके, आणि प्रॉडक्टमध्ये नवीन बॉन्ड आपले फॉर्म होत असतात. ओके, बघा केमिकल रिॲक्शन आपली होत असेल, केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटमधले बॉन्ड ब्रेक होतात आणि प्रॉडक्टमधले बॉन्ड फॉर्म होत असतात. द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड और क्लिवेज ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड इज नोन ॲज अ बॉन्ड फिशन. ओके, बघा काय होत असतं. एखादी जनरल आपण रिॲक्शन घेतली असेल, फॉर एक्झाम्पल AB plus C, okay, it gives AC plus B. ही आपली अशी एखादी जनरल रिॲक्शन असेल लक्षात घ्या. तर ह्या रिॲक्शनमध्ये आपले हा जो ॲरो आहे, हे ॲरोच्या लेफ्ट हँड साईडला असणारे सगळे आपले रिॲक्टंट असतात आणि राईट हँड साईडला असलेले आपले प्रोडक्ट असतात. ओके, आता ही प्रोडक्ट्स आहेत. इथं आपला प्रोडक्ट फॉर्मेशन झालं आहे, हे प्रोडक्ट फॉर्म झाला इथं, आणि ह्या साईडचा आहे तो आपला काय रिॲक्टंट आहे, बरोबर आहे. हा रिॲक्टंट आहे आणि इकडला आपला काय प्रोडक्ट्स आहे. ओके, आता मग ज्यावेळी रिॲक्टंटचे बॉन्ड ब्रेक व्हायला चालू होतात त्याचवेळी प्रोडक्ट मला बॉन्ड फॉर्म व्हायला चालू होतो, लक्षात घ्या. आता AB आणि C ही दोन रिॲक्टंटचे मॉलिक्युल्स आहेत. तर ह्यामध्ये A आणि B मधला बॉन्ड ब्रेक झाला तरच प्रॉडक्टमध्ये A आणि C मध्ये बॉन्ड फॉर्म होणार आहे ना, बरोबर आहे की नाही. इथला बॉन्ड ब्रेक झाल्याशिवाय हा बॉन्ड फॉर्म होईल का, होणार आहे ना. की सुरुवातीला A आणि B मधला बॉन्ड ब्रेक होतो, त्यानंतरच A आणि C मध्ये बॉन्ड फॉर्म होत असतो, लक्षात घ्या. म्हणजे केमिकल रिॲक्शनमध्ये आपला बॉन्ड ब्रेक होणे आणि बॉन्ड फॉर्म होणे चल का, की द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. दोन ॲटममध्ये जो बॉन्ड असतो त्याला आपण काय म्हणतोय, कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणतोय. आणि तो कोव्हॅलेंट बॉन्ड आपण कशाने दाखवतोय, डॅश ह्या सिम्बॉलनं दाखवतोय. मग हा बॉन्ड ब्रेक होण्याची जी प्रोसेस आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, बॉन्ड क्लिवेज और बॉन्ड क्लिवेज और बॉन्ड फिशन म्हणायचं. बॉन्ड क्लिवेज और बॉन्ड फिशन. ओके, लक्षात आलं. ह्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतोय, बॉन्ड फिशन और बॉन्ड क्लिवेज असं म्हणतो, लक्षात आलं का. की द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड इज नोन ॲज अ बॉन्ड फिशन और बॉन्ड क्लिवेज. ओके, आता लक्षात घ्या, आपण दुसरी एखादी रिॲक्शन घेतली असेल, बघा याच्यामध्ये CH4 हा आपण घेतला असेल प्लस Cl2 असं आपण घेतला असेल. तर ह्यामध्ये बघा हा CH4 आणि Cl2 मॉलिक्युल आहे, ह्या दोघांच्यामध्ये रिॲक्शन होणार आहे. त्यावेळी सुरुवातीला कार्बन हायड्रोजनमधला बॉन्ड आपला काय होतो, ब्रेक केला जात असतो. ब्रेक केल्यावरती आपला इथं CH3 मिळतो आणि ह्या Cl2 मधला एक Clचा ॲटम ह्या कार्बनबरोबर बॉन्ड फॉर्म करत असतो. त्यावेळी CH3Cl इथला राहिलेला एक क्लोरीन आणि ह्यातला ब्रेक चालला हायड्रोजन, हा आपला HClचा मॉलिक्यूल तयार होत असतो, लक्षात आलं. आता ह्यामध्ये हे ॲरोच्या लेफ्ट साईडचे आपले रिॲक्टंट्स आहेत. रिॲक्टंटमध्ये लक्षात घ्या, जो रिॲक्टंट ओके नवीन बॉन्ड फॉर्म करण्यासाठी कार्बन प्रोव्हाइड करत असतो त्याला आपण काय म्हणणार आहे, सबस्ट्रेट असं म्हणतो. आता नवीन बॉन्ड कुठला तयार होणार आहे, नवीन बॉन्ड प्रॉडक्टमध्येच तयार होतो असतो ना आपला, चल का. म्हणजे कार्बन हायड्रोजनमध्ये असे आपले बॉन्ड्स आहेत की अशा पद्धतीनं CH4 मध्ये 4 कार्बन हायड्रोजन बॉन्ड आपले प्रेझेंट आहेत, बरोबर आहे. तिथला एक बॉन्ड ब्रेक होत असतो, हा बॉन्ड ब्रेक होऊन नवीन बॉन्ड आपला कुठला फॉर्म होणार आहे, कार्बन क्लोरीन हा बॉन्ड आपला फॉर्म होणार आहे, बरोबर आहे ना. मग हा कार्बन क्लोरीन बॉन्ड फॉर्म होण्यासाठी जो रिॲक्टंट कार्बन प्रोव्हाइड करत असतो त्याला आपण काय म्हणणार आहे, सबस्ट्रेट असं म्हणणार आहे.
ओके. द रिॲक्टंट विच प्रोव्हाइड कार्बन टू द न्यू बॉन्ड, म्हणजे नवीन बॉन्ड फॉर्म करण्यासाठी जो रिॲक्टंट कार्बन देत असतो त्याला काय म्हणायचं, सबस्ट्रेट असं म्हणायचं. ओके. आता नवीन बॉन्ड फॉर्म होण्यासाठी कुठला रिॲक्टंट कार्बन देतोय, CH4 देतोय का Cl2 देतोय, कुठला देतोय बाळांनो. बघा नवीन बॉन्ड आपला तयार करायचा आहे कार्बन क्लोरीनमध्ये. ओके ओके. जो रिॲक्टंट नवीन बॉन्ड तयार करण्यासाठी कार्बन देतोय, लक्षाला का मी काय म्हणतोय. ओके. द रिॲक्टंट विच प्रोव्हाइड कार्बन टू दी न्यू बॉन्ड, नवीन बॉन्ड तयार करण्यासाठी जो रिॲक्टंट कार्बन देतोय त्याला काय म्हणायचं, सबस्ट्रेट असं म्हणायचं. आता मग नवीन बॉन्ड तयार करण्यासाठी कुठला रिॲक्टंट कार्बन देतोय, CH4 देतोय का Cl2 देतोय. नवीन बॉन्ड इथला तर रिॲक्टरमधले बॉन्ड ब्रेक होत असतात हे तुम्हाला सांगितलं, आणि प्रॉडक्टमध्ये बॉन्ड नवीन तयार होत असतात, फॉर्म होत असतात. मग मला सांगा नवीन बॉन्ड फॉर्म होण्यासाठी कुठला रिॲक्टंट कार्बन प्रोव्हाइड करतोय, CH4च ना. म्हणून CH4ला काय म्हणायचं, सबस्ट्रेट असं म्हणायचं. CH4ला काय म्हणायचं, सबस्ट्रेट. लक्षात. ओके. जो रिॲक्टंट नवीन बॉन्ड फॉर्म करण्यासाठी कार्बन देतो त्याला काय म्हणायचं, सबस्ट्रेट म्हणायचं. आणि दुसरा जो रिॲक्टंट आहे तो केमिकल चेंज घडवून आणत असतो त्याला काय म्हणायचं, रिएजंट असं म्हणायचं. अँड अदर रिॲक्टंट विच अंडरगोज केमिकल चेंज. ओके. तो केमिकल चेंज घडून आणत असतो त्याला काय म्हणायचं, सबस्ट्रेट असं म्हणायचं. आणि इकडला आपला काय, मग हा प्रॉडक्ट आहे ना, हा मेन प्रॉडक्ट. चला मेन प्रॉडक्ट सोडून दुसरा जो प्रॉडक्ट असतो त्याला काय म्हणतात, बाय प्रॉडक्ट असं म्हणतात. हा आपला काय असतो, बाय प्रॉडक्ट असतो. मेन प्रॉडक्ट आपला कुठला, CH3Cl, आणि बाय प्रॉडक्ट कुठला आपला, HCl आहे. अंडरस्टँड, समजले ना. ओके. बघा याच्यामध्ये सबस्ट्रेट म्हणजे काय सांगितलं, द रिॲक्टंट विच प्रोव्हाइड कार्बन टू दी न्यू बॉन्ड, नवीन बॉन्ड फॉर्म करण्यासाठी जो रिॲक्टंट कार्बन देतो त्याला सबस्ट्रेट म्हणायचं. आणि दुसरा जो रिॲक्टंट आहे तो केमिकल चेंज घडवून आणतो त्याला काय म्हणायचं, रिएजंट असं म्हणायचं. की अदर रिॲक्टंट विच अंडरगोज केमिकल चेंज, ओके, इज कॉल्ड रिएजंट. आणि जो प्रॉडक्ट सबस्टन्स नवीन तयार होत असतो त्याला प्रॉडक्ट म्हणतो, आणि दुसरा जो नवीन सबस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, बाय प्रोडक्ट असं म्हणतो. मेन सबस्टन्स आणि हा आपला बाय प्रोडक्ट असणार आहे. चल का. ओके. रिॲक्शनमध्ये दुसरा जो मेन प्रॉडक्ट सोडून दुसरा जो प्रॉडक्ट तयार होत असतो त्याला आपण काय म्हणणार आहे, बाय प्रोडक्ट असं म्हणणार. चल का. एक प्रॉडक्ट असतो दुसरा बाय प्रोडक्ट असतो. अंडरस्टँड. आता ह्यानंतर नेक्स्ट बघा, ज्यावेळी रिॲक्टंटपासून प्रॉडक्ट फॉर्म होत असतात त्यावेळी डायरेक्ट रिॲक्शन कुठलीही होत नसते, त्याच्यामध्ये अनेक इंटरमिडिएट स्टेप, अनेक स्मॉल स्टेप होत असतात. त्या इंटरमिडिएट स्टेपला आपण काय म्हणतो, रिॲक्शन इंटरमिडिएट्स असं म्हणतो. तर का ते रिॲक्शन इंटरमिडिएट्स आपण इथं बॉन्ड फिशनमध्ये किंवा बॉन्ड क्लिवेजमध्ये बघणार आहे आपण. ओके. मग बॉन्ड फिशन और बॉन्ड क्लिवेजची आपली डेफिनेशन काय लक्षात घ्या ह्याच्यावर, की द प्रोसेस ऑफ breaking or cleavage of the process of breaking or cleavage of covalent bond. Okay, the process of breaking or cleavage of covalent bond is called bond cleavage or bond fission. Is called bond fission, is called bond cleavage or bond fission. लक्षात काय म्हटलंय आपण, ज्या प्रोसेसमध्ये द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग और क्लिवेज ऑफ कोव्हलंट बॉन्ड, ज्या प्रोसेसमध्ये कोव्हलंट बॉन्ड ब्रेक होतो किंवा क्लीव होत असतो, ब्रेकिंग म्हणजेच क्लिवेज, की त्याला आपण काय म्हणतो, बॉन्ड क्लिवेज और बॉन्ड फिशन असं म्हणतो. आणि मग सबस्ट्रेट म्हणजे काय, आपला काय सांगितलं आपण सबस्ट्रेटमध्ये, द रिॲक्टंट विच प्रोव्हाइड कार्बन टू दी न्यू बॉन्ड. ओके. द रिॲक्टंट विच प्रोव्हाइड, ओके,
the reactant which provide carbon to the new bond, की नवीन बॉन्ड फॉर्म करण्यासाठी जो रिएक्टंट कार्बन देतो त्याला आपण काय म्हणतोय, सबस्ट्रेट, इज कॉल्ड सबस्ट्रेट. त्याला आपण काय म्हणणार आहे, सबस्ट्रेट असं म्हणणार. अंडरस्टँड? ओके. अँड other reactant on which chemical change is called reaction. ओके, ह्यालाच आपण काय म्हणतो रे, रिएक्शन असं म्हणतो. आणि दुसरा जो रिॲक्टंट आहे त्याला आपण काय म्हणतो, जो केमिकल चेंज घडून आणत असतो त्याला काय म्हणतो असतो आपण, रिएजंट असं म्हणतो असतो. आणि हा आपला काय ह्याच्यातला प्रोडक्ट्स आहे. द न्यू सबस्टन्स फाउंड इन केमिकल रिॲक्शन इज कॉल्ड प्रोडक्ट्स अँड अदर सबस्टन्स इज कॉल्ड बाय प्रोडक्ट्स. ओके. आता ह्यानंतर ही आपली बॉन्ड क्लिवेज और बॉन्ड फिशन आहे. ह्या बॉन्ड क्लिवेज और बॉन्ड फिशनचे दोन मेन टाइप्स आहेत. पहिल्या याच्यामध्ये जो आहे तो आपला होमोलॅटिक क्लिवेज, त्यालाच आपण होमोलॅटिक फिशन असं म्हणतो. आणि सेकंड आहे ते हेट्रोलॅटिक क्लिवेज और हेट्रोलॅटिक फिशन. हे दोन टाईपचे बॉन्ड फिशन आहेत आपले. काय म्हटले बघा आपण, बॉन्ड क्लिवेजचे दोन टाइप्स. Two types of bond cleavage. बॉन्ड क्लिवेजचे आपले दोन टाइप्स आहेत. फर्स्ट त्याच्यामध्ये होमोलायटिक क्लिवेज और होमोलायटिक फिशन. और होमोलैटिक फिशन हा फर्स्ट है. सेकंड हेट्रोलाइटिक फिशन और हेट्रोलाइटिक क्लीवेज. ओके, हेट्रोलाइटिक क्लीवेज और हेट्रोलाइटिक फिशन. ओके, हे आपले दोन टाइप्स आहेत, लक्षात घ्या. हेट्रोलाइटिक फिशन और हेट्रोलाइटिक क्लीवेज. ओके, फर्स्ट त्याच्यामध्ये होमोलाइटिक क्लीवेज और होमोलाइटिक फिशन हे आपलं कसं असणार आहे बघा. पहिला होमोलाइटिक फिशन और होमोलाइटिक क्लीवेज. ओके, बघा इथं होमोलाइटिक क्लीवेज और होमोलाइटिक फिशन. होमोलाइटिक क्लीवेज और होमोलाइटिक फिशन हे आपलं कसं असणार आहे लक्षात घ्या. आता होमोलाइटिक फिशन और होमोलाइटिक फिशनमध्ये काय होत असतं लक्षात घ्या. ह्याची डेफिनेशन आपली काय बघा. द सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ covalent bond. The symmetrical breaking of covalent bond between two atoms such that each atom
acquires one electron, each atom acquires one electron of the shared pair. लक्षात काय म्हटलं आपण, इज कॉल्ड होमोलायटिक फिशन और होमोलायसिस. ओके, इथं तुम्ही पुढं इज कॉल्ड होमोलायटिक क्लिवेज और होमोलायटिक फिशन म्हणा. ओके, काय सांगितलंय बघा आपण, सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोवॅलेंट बॉन्ड बिटवीन टू ॲटम्स सच दॅट ईच ॲटम ॲक्वायर्स वन इलेक्ट्रॉन ऑफ द शेड पेअर. म्हणजे दोन ॲटममधला कोवॅलेंट बॉन्ड कशा पद्धतीने ब्रेक होत असतो, शेड पेअरमधला इलेक्ट्रॉन्स, प्रत्येक ॲटम शेड पेअरमधला एक इलेक्ट्रॉन घेत असतो. ईच ॲटम ॲक्वायर वन इलेक्ट्रॉन ऑफ द शेड पेअर. आता शेड पेअर कसे असतात लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल मी इथं एक जनरल एक्झाम्पल इथे घेतो. आता इथं बघा, सिम्पल आपण घेतलं ए बी अशा पद्धतीने. ओके, आता सिमेट्रिकल ब्रेकिंग होणार आहे. सिमेट्रिकल ब्रेकिंग म्हणजे काय असणार आहे, आपलं ब्रेक झाल्यावरती दोन इक्वल पार्ट तयार होणार आहेत सिमेट्रिकल ब्रेकिंग म्हणजे. ओके, तर इथं पर्टिक्युलर एक एक्झाम्पल घेऊया आपण. CH3 सिंगल बॉन्ड CH3. काय अशा पद्धतीने आपला एक मॉलिक्यूल आहे. तर ह्यामध्ये लक्षात घ्या, कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे. हा सिंगल कोवॅलेंट बॉन्ड आहे. कोवॅलेंट बॉन्ड कसं तयार होतो आपला, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर बिटवीन टू ॲटम्स. दोन ॲटममध्ये इलेक्ट्रॉनची पेअर आपली शेअर झालेली असते. म्हणजे एका बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात रे आपले, एका बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, दोन इलेक्ट्रॉन असतात ना. आता लक्षात घ्या, हा CH3 एका बॉन्डमध्ये दोन इलेक्ट्रॉन असतात. मग आता हा बॉन्ड ब्रेक होत असताना, ही ब्रेक होत असताना सिमेट्रिकल ब्रेकिंग होणार. सिमेट्रिकल म्हणजे ब्रेक झाल्यावरती दोन इक्वल पार्ट तयार होतात. ओके, हा एक CH3 तयार होतो, हा दुसरा एक CH3 तयार होतो. सिमेट्रिकल ब्रेकिंग म्हणजेच काय, कोवॅलेंट बॉन्ड ब्रेक झाल्यावरती दोन इक्वल पार्ट तयार होतात. सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोवॅलेंट बॉन्ड बिटवीन टू ॲटम्स. दोन ॲटममधला, ह्या दोन कार्बन कार्बनमधला बॉन्ड ब्रेक होणार. त्यावेळी काय होतं असतं, कसं ब्रेकिंग होणार ते, ईच ॲटम ॲक्वायर्स वन इलेक्ट्रॉन ऑफ दी शेड पेअर. प्रत्येक ॲटम शेड पेअरमधला एक एक इलेक्ट्रॉन घेणार आहे. ही आपली काय रेचरली शेड पेअर आहे ना, ही आपली चल का, ही आपली काय शेड पेअर आहे. लक्षात आहे, शेड पेअर. इथं आपण एका पेअरपासून एक सिंगल कोवॅलेंट बॉन्ड तयार होतो ना आपला. ओके, मग आता ब्रेकिंग होत असताना कसं ब्रेक होणार आहे बघा, ब्रेक झाल्यावरती प्रत्येक ॲटम एक इलेक्ट्रॉन ॲक्वायर करणार असा. हे अशा पद्धतीने ब्रेकिंग होत असतं. लक्षात, हे अशा पद्धतीने ब्रेकिंग होत असतं. ओके, प्रत्येक ॲटम एक एक इलेक्ट्रॉन घेत असतो. त्यावेळी काय होणार बघा, CH3 ह्याच्यावरती एक ऑड इलेक्ट्रॉन येणार. ओके, ह्या शेड पेअरमध्ये म्हणजे ह्या कोवॅलेंट बॉन्डमध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत. ह्या शेड पेअरमधला प्रत्येक कार्बन ॲटम एक इलेक्ट्रॉन घेणार. हा एक घेणार आणि हा एक घेणार आहे. दुसरा इथं हा होणार आहे. लक्षात द्या, अशा पद्धतीने समजलं ना. ओके, हा एक कार्बन इलेक्ट्रॉन घेणार, हा एक कार्बन इलेक्ट्रॉन घेणार. ही शेड पेअर आहे. एका पेअरपासून एक कोवॅलेंट बॉन्ड तयार होतो. आता ही सबस्टन्स आपले तयार झाले लक्षात घ्या होमोलायटिक फिशनमध्ये. आता इथं ही जी दोन स्पेसिस तयार होणार आहेत ह्यांना आपण काय म्हणत असतो, फ्री रॅडिकल्स असं म्हणत असतो. हे काय असतात आपले फ्री रॅडिकल्स. ओके, फ्री रॅडिकल्स. होमोलायटिक क्लिवेज झाल्यावरती फ्री रॅडिकल तयार होतात. फ्री रॅडिकल काय असतात तर इलेक्ट्रिकली न्यूट्रल स्पेसेस विच कंटेन्स अँड वन अनपेड इलेक्ट्रॉन्स. ओके, इलेक्ट्रिकल न्यूट्रल म्हणजेच काय, ह्याच्यावरती कुठलाही चार्ज नसतो. प्लस किंवा मायनस चार्ज आहे का ह्याच्यावरती नाही. लक्षात घ्या, इलेक्ट्रिकल न्यूट्रल अँड कंटेन्स वन अनपेड इलेक्ट्रॉन्स. एक अनपेड इलेक्ट्रॉन ह्याच्यावरती आहे की नाही. पेअर्ड म्हणजे असणार आहे, पेअर्ड म्हणजे अशी पेअर असणार आहे, ह्याला पेअर्ड असं म्हणायचं.
आणि हा सिंगल असेल तर ह्याला काय म्हणायचं अनपेड, पेड नसलेला. चल का हा अनपेड झाला, हा पेड झाला. इलेक्ट्रिकली न्यूट्रल स्पेसिस आहे म्हणजे ह्याच्यावरती कुठलाही चार्ज नाही. ओके, कुठलाही चार्ज नाही आणि त्याच्यावरती काय असतो एक ऑड इलेक्ट्रॉन किंवा एक अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो. त्याला काय म्हणायचं फ्री रॅडिकल. हा आपला तयार झाला आहे. इथं मिथाइल फ्री रॅडिकलचं फॉर्मेशन झालं आहे आपलं. कुठला तयार झाला CH3 ग्रुप आपण काय म्हणतोय मिथाइल म्हणतो ना आणि पुढं काय म्हणायचं फ्री रॅडिकल्स. अंडरस्टँड, लक्षात आले ना. मिथाइल फ्री रॅडिकलचं फॉर्मेशन झालं आहे. ओके, तर होमोलॅटिक फिशनमध्ये बघू शकता, लक्षात घ्या काय काय सांगितले बघा आपण. सिमेट्रिकली बॉन्ड ब्रेकिंग होणार म्हणजे बॉन्ड ब्रेक झाल्यावरती दोन इक्वल पार्ट तयार होणार झालेत ना. ओके, इक्वल पार्ट. आणि ब्रेकिंग कसं होणार प्रत्येक ॲटम सेड पेअरमधला एक एक इलेक्ट्रॉन घेणार आहे. चल का ह्या सेड पेअरमध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत की प्रत्येक एक एक इलेक्ट्रॉन ह्या कार्बन ॲटमने घेतलेला आहे. आता ह्यानंतर नेक्स्ट बघा, हेच आहे आपलं होमोलॅटिक फिशन और होमोलॅटिक क्लिवेज आहे. ओके, दीज आर टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ. ओके, हे कसं होत असतं बघा, दीज आर टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. UV लाईट म्हणजेच काय अल्ट्राव्हायलेट लाईटच्या प्रेझेन्समध्येच ही होमोलॅटिक फिशन किंवा होमोलॅटिक क्लिवेज होत असतं. UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये किंवा और ॲट हाय टेम्परेचर, हाय टेम्परेचरला टेम्परेचर जास्त असेल तर और इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड, इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड. की पेरॉक्साईड म्हणजे आपलं हायड्रोजन पेरॉक्साईड चल का H2O2 याला आपण हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणतो ना. ह्यांच्या प्रेझेन्समध्येच काय होत असणार आहे ही होमोलॅटिक क्लिवेज होत असणार आहे. जे ॲरोवरती आपण काय लिहिणार आहे तर UV लाईट असं लिहित असतो लक्षात घ्या. UV लाईट किंवा हाय टेम्परेचर किंवा इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड. ओके, ह्यांच्या प्रेझेन्समध्ये होत असतं. अँड दुसरं दिस होमोलॅटिक क्लिवेज टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ नॉन पोलर सॉल्वंट, टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ नॉन पोलर सॉल्वंट. लक्षात, नॉन पोलर सॉल्वंटच्या प्रेझेन्समध्ये हे होत असतं. अँड होमोलॅटिक क्लिवेज रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ, रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ काय तयार होतं रे होमोलॅटिक क्लिवेजमध्ये काय तयार होतात फ्री रॅडिकल्स तयार होतात ना होमोलॅटिक क्लिवेजमध्ये. रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स. ओके, फ्री रॅडिकलचं फॉर्मेशन होत असतं लक्षात घ्या ह्यांच्यामध्ये. लक्षात दे, त्यामुळे आपण इथं काय लिहू शकतो UV लाईट आणि नॉन पोलर सॉल्वंट, UV लाईट नॉन पोलर सॉल्वंट ह्यांच्या प्रेझेन्समध्ये होत असतं अल्ट्राव्हायलेट लाईट आणि नॉन पोलर सॉल्वंट. आता नॉन पोलर सॉल्वंट म्हणजेच काय, नॉन पोलर सॉल्वंट म्हणजे ज्या सॉल्वंटचं आयोनायझेशन होत नाही. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही इथं वॉटर घेतला असेल आणि दुसरा आपला बेन्झीन घेतला असेल. बेन्झीनमध्ये 6 कार्बन 6 हायड्रोजन असतात. आता वॉटरमध्ये आयन्स तयार होतात. कुठले आयन्स असतात H+ आणि OH-. तसे बेन्झीनमध्ये आयन्सचं फॉर्मेशन होत नाही. लक्षात घ्या, आयन्स तयार होत नाहीत, आयोनायझेशन होत नाही. ज्या सॉल्वंट्सचे आयोनायझेशन होत असतं म्हणजे ज्या सॉल्वंटमध्ये आयन सेपरेशन होत असतं त्याला आपण काय म्हणतोय पोलर सॉल्वंट असं म्हणतो. लक्षात, ज्या सॉल्वंट वॉटर आपला सॉल्वंट आहे ना. सॉल्वंट म्हणजेच काय ज्या सबस्टन्समध्ये दुसरा सबस्टन्स डिझॉल्व होत असतो त्याला काय म्हणतो आपण सॉल्वंट. सोल्युशनमध्ये 2 असतात, एक कोण असतो सॉलिड असतो आणि दुसरा कोण असतो सॉल्वंट असतो. बरोबर आहे ना. ओके, पोलर सॉल्वंट म्हणजेच काय ज्याचं आयोनायझेशन होतं. इथं वॉटर हा पोलर सॉल्वंट आहे. बेन्झीनचं आयोनायझेशन म्हणजे चार्ज सेपरेशन इथं होत नाही त्यामुळे बेन्झीनला आपण काय म्हणतोय नॉन पोलर सॉल्वंट. चल का हा आपला बेन्झीन नॉन पोलर सॉल्वंट आहे. लक्षात. ओके, हेच होमोलॅटिक क्लिवेज हे आपलं नॉन पोलर सॉल्वंटच्या प्रेझेन्समध्ये होत असतं. मग ते नॉन पोलर सॉल्वंट बेन्झीन असेल
त्यानंतर CCl4 असेल, कार्बन टेट्राक्लोराईड म्हणतो आपण ह्याला, त्यानंतर इथर असेल, सो का ह्यांच्या प्रेझेन्समध्ये हे होमोलॅटिक फिशन किंवा होमोलायसिस होत असतं, लक्षात घ्या. ओके, आता इथं बघा काय सांगतोय आपण, बघा होमोलॅटिक क्लिवेजमध्ये काय तयार होतात, फ्री रॅडिकल्स तयार होतात. फ्री रॅडिकल कसे असतात, इलेक्ट्रिकली न्यूट्रल स्पेसिस, म्हणजे ह्यांच्यावरती कुठलाही चार्ज नसतो, न्यूट्रल म्हणजे चार्ज नसणारे, इलेक्ट्रिकल न्यूट्रल, आणि विच कंटेन्स अनपेड इलेक्ट्रॉन्स, एक अनपेड इलेक्ट्रॉन ह्यांच्यामध्ये असतो, चल का. आणि हे फ्री रॅडिकल हायली रिॲक्टिव्ह असतात, हायली रिॲक्टिव्ह, कारण का ह्यांच्या आउटर मोस्ट सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात, 7 इलेक्ट्रॉन्स. मग ऑक्टेट कंप्लीट करायला किती इलेक्ट्रॉन लागत असतात आपल्याला, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती लागतात, 8 इलेक्ट्रॉन्स लागतात ना ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. मग इथं बघा हा फ्री रॅडिकल कुठलाही तुम्ही घेऊ शकता, ह्याचे 3 हायड्रोजन बरोबर 3 कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत आणि 1 ऑड इलेक्ट्रॉन आहे ना. प्रत्येक कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 2 इलेक्ट्रॉन्स. इथं 2 झाले, इथं 2 4 झाले, इथं 2 6 आणि हा एक 7 ना. 7 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत ह्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये, त्यामुळे ह्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन कमी असतो, त्यामुळे तो 1 इलेक्ट्रॉन ॲक्वायर करण्यासाठी दुसऱ्या सबस्टन्सला कंबाईन होत असतो, लक्षात घ्या. त्यामुळे तो हायली रिॲक्टिव्ह असतो, चल का, हायली रिॲक्टिव्ह. ओके, आणि मग हा 1 इलेक्ट्रॉन कमी आहे म्हणून ह्याला आपण इलेक्ट्रॉन डिफिशंट असं म्हणत असतो, इलेक्ट्रॉन डिफिशंट असतो, इलेक्ट्रॉन डिफिशंट, चल का. इलेक्ट्रॉन कमी असतात त्याला इलेक्ट्रॉन डिफिशंट असं म्हणायचं, लक्षात आलं. काय सांगितलं आपण बघा आता, लक्षात घ्या. होमोलॅटिक क्लिवेज और होमोलॅटिक फिशनमध्ये 2 ॲटमला कोव्हॅलेंट बॉन्ड सिमेट्रिकली ब्रेक केला होतो, त्यावेळी प्रत्येक ॲटम 1 इलेक्ट्रॉन ॲक्वायर करत असतो, त्यावेळी फ्री रॅडिकलचं फॉर्मेशन होत असतं. आणि ही होमोलॅटिक क्लिवेज अल्ट्राव्हायलेट लाईट, हाय टेम्परेचर किंवा पेरॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये होत असतं. त्यानंतर ही नॉन पोलर सॉल्व्हंटच्या प्रेझेन्समध्ये होत असतं आणि ह्याच्यामध्ये काय होत असतं, फ्री रॅडिकलचं फॉर्मेशन होत असतं, फ्री रॅडिकल फॉर्म होत असतात. आता मग ही जे फ्री रॅडिकल फॉर्मेशन आहे, हे फ्री रॅडिकल फॉर्मेशन आहे हे कुठं होत असतं, 2 ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असेल किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स कमी असेल त्यांच्यामध्येच होमोलॅटिक फिशन किंवा होमोलॅटिक क्लिवेज होत असतं. तर दुसरं एक आपण एक्झाम्पल घेतलं याच्यामध्ये, समजा Cl2 मॉलिक्यूल असेल, क्लोरीनचा मॉलिक्यूल, ह्यामध्ये आपण कसं लिहिणार आहे, Cl सिंगल बॉन्ड Cl. ओके, इथं बॉन्ड फिशन कसं होईल सांगा, दोघांची इलेक्ट्रॉन सेम आहेत, एकाच इलेमेंटचे 2 ॲटम्स आहेत, सेड पेअरमधले दोन्ही ॲटम 1 इलेक्ट्रॉन घेणं, लक्षात घ्या. हे अशा पद्धतीने आपण 1 इलेक्ट्रॉन दाखवतोय. ब्रेक झाल्यावरती बॉन्ड इथून आता ब्रेकिंग होणार आहे, असं प्रत्येक क्लोरीनचा ॲटम 1 इलेक्ट्रॉन घेणार. ओके, काय तयार झालं आपलं, हे फ्री रॅडिकलचं फॉर्मेशन झालं. कुणाचे फ्री रॅडिकल्स आहेत, क्लोरीनचे, त्यामुळे आपण ह्याला काय म्हणणार आहे, क्लोरीन फ्री रॅडिकल्स. हे क्लोरीन फ्री रॅडिकल फॉर्म झाले आपले, क्लोरीनचे फ्री रॅडिकल्स. सेम कंडिशन कुठल्या आहे, इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट अँड नॉन पोलर सॉल्व्हंट्स ह्यांच्या प्रेझेन्समध्ये होणार आहे. म्हणजे होमोलॅटिक क्लिवेज झालं की काय होत असतं, फ्री रॅडिकलचं फॉर्मेशन होत असतं, हे लक्षात ठेवायचं. आता ह्यानंतर दुसरं इथं लक्षात घ्या, होमोलॅटिक क्लिवेजमध्ये किंवा होमोलॅटिक क्लिवेजनुसार ज्या ऑर्गॅनिक रिॲक्शन होत असतात त्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण, फ्री रॅडिकल रिॲक्शन्स. ओके, इथं फ्री रॅडिकल फॉर्म होत असतात ना, होमोलॅटिक क्लिवेजमध्ये फ्री रॅडिकल तयार होत असतात, त्यामुळे ज्या ऑर्गॅनिक रिॲक्शनमध्ये फ्री रॅडिकल तयार होत असतात त्या रिॲक्शनला आपण फ्री रॅडिकल रिॲक्शन्स. तर रिॲक्शन, ऑर्गॅनिक रिॲक्शन इन विच होमोलॅटिक क्लिवेज टेक्स प्लेस इज कॉल्ड फ्री रॅडिकल रिॲक्शन. फ्री रॅडिकल रिॲक्शन्स और कशा प्रेसमध्ये होत असतात रे, नॉन पोलर सॉल्व्हंटच्या प्रेसमध्ये होत असतात ना. आणि इथं होमोलॅटिक फिशन होत असतं, फ्री रॅडिकल और होमोपोलर और
non-polar reactions. Okay, let's start this. Okay, the organic reaction takes place by homolytic cleavage is called free radical or homopolar or non-polar reactions. Okay, ज्या ऑर्गॅनिक रिॲक्शन मध्ये होमोलायटिक क्लिवेज होत असतं त्या रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहे, फ्री रॅडिकल और होमोपोलर और नॉन पोलर. फ्री रॅडिकल रिॲक्शन काय म्हणतोय आपण, होमोलायटिक क्लिवेज झाल्यामुळं फ्री रॅडिकल्स फॉर्म होत असतात. होमोपोलर का म्हणतोय, कारण का जे फ्री रॅडिकल तयार होतात त्यांची पोलॅरिटी सेम असते. पोलॅरिटी म्हणजे त्यांच्यामधले इलेक्ट्रिकली चार्ज सेम असतो ना, ह्याच्यावरती बी कुठलाही इलेक्ट्रिकल चार्ज नसतो, ह्याच्यावरती सुद्धा कुठलाही इलेक्ट्रिकल चार्ज नसतो. इलेक्ट्रिकल न्यूट्रल असतात दोन्ही पण, त्यामुळे होमोपोलर म्हणतात. दोघांची पोलॅरिटी सेम असते, कुठलाही प्लस आणि मायनस असत नाही. आणि आपण हे नॉन पोलर सॉल्व्हंटच्या प्रेझेन्समध्ये होत असतात म्हणून आपण ह्याला काय म्हणतोय, नॉन पोलर रिॲक्शन. लक्षात आलं. फ्री रॅडिकल रिॲक्शन का म्हणायचं, फ्री रॅडिकल फॉर्म होतात म्हणून. होमोपोलर का म्हणायचं, फ्री रॅडिकलमधला चार्ज सेम असतो, दोन फ्री रॅडिकलवरती कुठलाही चार्ज नसतो, त्यामुळे होमोपोलर म्हणायचं. सेम चार्ज असणार आहे, कुठलाही चार्ज नसणार आहे. नॉन पोलर म्हणजे नॉन पोलर सॉल्व्हंटच्या प्रेसमध्ये होत असतात. लक्षात आलं. समजले काय सेंटेन्स सांगितले आपण, तर ऑर्गॅनिक रिॲक्शन in which homolytic cleavage takes place is called free radical or homopolar or non-polar reactions. Okay, लक्षात आलं. and this type of homolytic cleavage takes place generally in gaseous state. Okay, हे गॅसेस स्टेटमध्ये होत असतं. लक्षात ते टेक्स प्लेस जनरली इन अ गॅसेस स्टेट. गॅसेस स्टेटमध्ये होत असतं. अंडरस्टँड. आता इथं लक्षात घ्या, ह्या होमोलॅटिक क्लिवेजमध्ये किंवा होमोलॅटिक फिशनमध्ये जो सिंगल इलेक्ट्रॉन काढून घेणारा जो ॲरो आहे, हा जो ॲरो आहे आपला, एक सिंगल इलेक्ट्रॉन काढून घेणारा जो ॲरो आहे, ह्या ॲरोला आपण काय म्हणतो लक्षात घ्या. हे ॲरो असाच काढायचा. ह्या ॲरोला काय म्हणायचं, हाफ हेडेड कर्वड ॲरो. ह्या ॲरोला काय म्हणायचं, हाफ हेडेड कर्वड ॲरो. असा ॲरो ना, ह्या ॲरोला काय म्हणतो आपण, फुल हेडेड ॲरो म्हणायचं. ह्याला फुल हेडेड ॲरो म्हणायचं. फुल हेड आहे ना, चल का, फुल हेडेड ॲरो. आणि ह्याला फक्त काय म्हणायचं, हाफ हेडेड ॲरो. आणि हा कसा आहे, हाफ हेडेड आहे आणि कसा आहे, कर्वड आहे, म्हणून ह्याला काय म्हणायचं, हाफ हेडेड कर्वड ॲरो. लक्षात आलं. हा फुल हेडेड ॲरो, हा हाफ हेडेड ॲरो आणि हा हाफ हेडेड कर्वड ॲरो. म्हणून ह्याच हाफ हेडेड कर्वड ॲरोला आणि दुसरा एक ॲरो असतो. हा ॲरो कसा आपला, हा रिव्हर्सिबल ॲरो असेल का, रिव्हर्सिबल. ओके, पुढं पण आहे पाठीमाग पण आहे, हा रिव्हर्सिबल. लक्षात आलं. आता मग हा हाफ हेडेड कर्वड ॲरो जो आहे, ह्या हाफ हेडेड कर्वड ॲरोला आपण आणखी काय म्हणतोय बघा, और फिश हुक ॲरो. ओके, ह्याला आपण आणखी काय म्हणतोय, फिश हुक ॲरो असं म्हणतोय. लक्षात घ्या. फिश हुक ॲरो म्हणजे काय, मासे पकडण्याचे गळ असतात बघा, आपल्या नदीवरती उभारले असतात बघा, गळ टाकून असं, लक्षात का. ओके, त्या पद्धतीनं ओके मासा लागला की वरती वरतात असं. ओके, तसा हाफ हेडेड कर्वड ॲरो. लक्षात घ्या, फिश हुक ॲरो असं म्हणलं जातं. हा फिश हुक ॲरो होमोलॅटिक क्लिवेजमध्ये यूज केला जातो, जो सिंगल इलेक्ट्रॉन विड्रॉ करण्यासाठी ओके वापरला जात असतो. समजले ना. ओके, की हा हाफ हेडेड ॲरो यूज केला जातो. समजले सगळ्यांना. हेट्रोलायटिक फिशन और हेट्रोलायटिक क्लिवेज. ओके ओके, आपले बॉन्ड क्लिवेजचे किंवा बॉन्ड फिशनचे दोन टाईप्स आहेत. पहिला हेट्रोलायटिक क्लिवेज और हेट्रोलायटिक फिशन आहे. डेफिनेशन काय आपली, द सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन टू ॲटम्स सच दॅट ईच ॲटम ॲक्वायर्स वन इलेक्ट्रॉन ऑफ दी सेड पेअर. ओके, हे आपण एक्झाम्पल घेतलं. मग हे होमोलॅटिक क्लिवेज टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ, कशा प्रेझेन्समध्ये होत असतं रे, UV लाईट, हाय टेम्परेचर किंवा इन प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये होतं.
आणि ऑल्सो टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ नॉन पोलर सॉल्वंट. नॉन पोलर सॉल्वंट लागतो इथं, फेवरेबल इन नॉन पोलर सॉल्वंट. आणि ह्याच्यामध्ये काय तयार होतात, फ्री रॅडिकल्स, रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल्स. अंडरस्टँड. त्यानंतर दीज द ऑर्गॅनिक रिॲक्शन, ज्या ऑर्गॅनिक रिॲक्शनमध्ये होमोलॅटिक क्लिवेज होत असतं त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतोय, फ्री रॅडिकल रिॲक्शन और होमोपोलर रिॲक्शन और नॉन पोलर रिॲक्शन. समजले ना. फ्री रॅडिकल काय म्हणतोय, फ्री रॅडिकल तयार होतात. होमोपोलर म्हणजे काय, जे फ्री रॅडिकल तयार झाले त्यांच्यावरती चार्ज सेम असतो, म्हणजे कुठलाही चार्ज नसतो, म्हणून होमोपोलर म्हणायचं. आणि नॉन पोलर काय म्हणतो, नॉन पोलर सॉल्वंटच्या प्रेझेन्समध्ये होत असतात म्हणून. चल का. आणि होमोलॅटिक क्लिवेज जनरली कुठल्या स्टेटमध्ये होत असतं, गॅसेस स्टेटमध्ये होत असतं. आणि सिमेट्रिकल ब्रेकिंग करत असताना आपण कुठला ॲरो दाखवतो आहे, हाफ हेडेड कर्वड ॲरो दाखवतो, त्यालाच आपण फिश हुक ॲरो असं म्हणतो. अंडरस्टँड. लक्षात येईल ना. ओके. आता मग इथं मला सांगा, इथं होमोलॅटिक क्लिवेज किंवा होमोलॅटिक फिशनमध्ये हा आपला फ्री रॅडिकलचं फॉर्मेशन होत असतं. हा फ्री रॅडिकल हा काय असतो, रिॲक्शन इंटरमिडिएट असतो. म्हणजे रिॲक्शन इंटरमिडिएट म्हणजेच काय, रिॲक्टंट आणि प्रॉडक्टच्या मध्ये तयार झाला असतो. चल का. हा रिॲक्टंट पण नसतो आणि प्रॉडक्ट पण नसतो, दोघांच्या मधली स्टेट असते, त्याला आपण रिॲक्शन इंटरमिडिएट असं म्हणत असतो. ओके. तर तो पहिल्यांदा आपण बघणार आहे. त्यानंतर सेकंड टाईप पण ह्यातला कुठला आहे, आपला हेटेरोलायटिक फिशन. ओके. ह्यामध्ये फ्री रॅडिकल तयार होतो. फ्री रॅडिकल कसा असतो हे आपण आता बघणार आहे. ओके. बघा आता इथं फ्री रॅडिकल्स, फ्री रॅडिकलचं फॉर्मेशन कसं होतं हे बघायचं आपलं. काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे लक्षात घ्या. ऑर्गॅनिक रिॲक्शन्स किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा बेस आहे, लक्षात घे, व्यवस्थित सगळ्यांनी बघायचं आहे. बघा याच्यामध्ये फ्री रॅडिकल्स, फ्री रॅडिकल्स काय असणार आहे बघा. फ्री रॅडिकल्स अँड इलेक्ट्रिकली न्यूट्रल स्पेसिस, इलेक्ट्रिकली न्यूट्रल स्पेसिस ही इलेक्ट्रिकल न्यूट्रल असते, कुठला इलेक्ट्रिकल चार्ज नसतो. स्पेसिसमध्ये सबस्टन्स, इलेक्ट्रिकल न्यूट्रल स्पेसिस which carries odd electron or unpaired electrons, which carries unpaired electrons is called free radicals. यालाच आपण काय म्हणणार आहे, फ्री रॅडिकल्स. इलेक्ट्रिकल न्यूट्रल स्पेसिस which carries unpaired electrons or odd electrons is called free radicals. आता हा फ्री रॅडिकल आहे. फ्री रॅडिकल आपला कसा असतो बघा. फ्री रॅडिकल हॅविंग ट्रान्सिटरी एक्झिस्टन्स, हॅविंग ट्रान्सिटरी एक्झिस्टन्स. ट्रान्सिटरी एक्झिस्टन्स म्हणजे काय, हा शॉर्ट लिव्ड असतो, शॉर्ट लिव्ड. ओके. शॉर्ट लिव्ड म्हणजेच काय, कमी कालावधीसाठी रिॲक्शनमध्ये तयार झालेला असतो. कारण का हा रिॲक्शन इंटरमिडिएट आहे, हा रिॲक्टंट नसतो, प्रॉडक्ट बी नसतो. रिॲक्टंट आणि प्रॉडक्टच्या मधली स्टेज असते, लक्षात घे. ओके. शॉर्ट लिव्ड असतो म्हणजे कमी कालावधीसाठी तयार झालेला असतो. जास्त वेळ हा रिॲक्शनमध्ये थांबत नाही, दुसऱ्या एखाद्या सबस्टन्सला रिॲक्ट होऊन तो प्रॉडक्ट फॉर्म करत असतो. शॉर्ट लिव्ड असतो. शॉर्ट लिव्ड अँड हायली रिॲक्टिव्ह, अँड हायली रिॲक्टिव्ह. आणि हा कसा असतो रे आपला, हायली रिॲक्टिव्ह असतो. रिॲक्टिव्हिटी जास्त असते, कारण काय ह्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात आपले, 7 इलेक्ट्रॉन असतात आउटरमोस्ट सेलमध्ये. ऑक्टेट कमी करण्यासाठी एकच इलेक्ट्रॉन कमी असतो. आता मग हे फ्री रॅडिकल आपलं होमोलॅटिक क्लिवेजमध्ये तयार होत असतो. CH3 आपण इथे हे एक्झाम्पल घेतलेलं आहे. ओके. ह्याच्यामध्ये हा आपला EV लाईटच्या प्रेसमध्ये आपला इथे फ्री रॅडिकल तयार झाला आहे, मिथाइल फ्री रॅडिकल. हा पण मिथाइल फ्री रॅडिकल घेतलेला आहे.
ओके, मिथाइल फ्री रॅडिकल. हा जो मिथाइल फ्री रॅडिकल आहे हे तो स्ट्रक्चर कसं असतं आपल्याला बघायचं आहे. स्ट्रक्चर कसं असणार आहे मिथाइल फ्री रॅडिकलसाठी. बघा हा जो मिथाइल फ्री रॅडिकल आहे CS3 ह्याचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर जर आपण काढला असेल तर ह्याचं प्लेनर स्ट्रक्चर असतं फ्री रॅडिकलचं. ओके, हॅविंग प्लेनर स्ट्रक्चर. ओके, CS3 हा अशा 3 असतो. ओके, ह्यामध्ये किती हायड्रोजन ॲटम ह्याला आपले अटॅच आहेत. हायड्रोजन ॲटम किती अटॅच आहेत सांगा. 3 आहेत ना. आता हे कसं असतात, एक नॉर्मल लाईन दाखवला जातो, एक आपला असा डॅश डॅश लाईन दाखवला जातो आणि एक आपला वेज लाईन दाखवला जातो. ओके, हे लक्षात ठेवा. आता आपलं हे लाईन काय रिप्रेझेंट करतात हे तुम्हाला माहीत आहे. नॉर्मल लाईन कुठं सांगते, बॉन्ड ऑन दी प्लेन ऑफ पेपर. डॅश डॅश लाईन बॉन्ड बिहाइंड दी प्लेन ऑफ पेपर और बिलो दी प्लेन ऑफ पेपर. आणि हा वेज लाईन काय सांगते आपली, बॉन्ड अबो दी प्लेन ऑफ पेपर और इन फ्रंट ऑफ प्लेन ऑफ पेपर. आणि ह्याच्यावरती कोण आहे रे आपला, आणखी एक ऑड इलेक्ट्रॉन आहे ना. हा मिथाइल फ्री रॅडिकल एक आपण घेतोय ऑड इलेक्ट्रॉन. ऑड इलेक्ट्रॉन हा एम्प्टी p ऑर्बिटलमध्ये प्रेझेंट असतो. p ऑर्बिटलचा शेप आपला डंबेल शेपला असतो. चल का, इथं वरती हाफ लोब खाली हाफ लोब, हा आपला अनपेड इलेक्ट्रॉन असतो. लक्षात घ्या, इथं अनपेड इलेक्ट्रॉन्स. ओके, आणि इथला जो कार्बन हायड्रोजन हा जो बॉन्ड अँगल असतो, इथला जो बॉन्ड अँगल आहे HCH हा जो बॉन्ड अँगल आहे, हा बॉन्ड अँगल आपला 120 डिग्री असतो. ओके, आणि ह्याचा जो शेप असतो, ह्याची जी जॉमेट्री असते ती प्लेनर जॉमेट्री असते. लक्षात घ्या, प्लेनर म्हणजे एकाच प्लेनमध्ये हे प्रेझेंट असतात. ओके, एकाच प्लेनमध्ये. हे आपला मिथाइल फ्री रॅडिकलचं स्ट्रक्चर लक्षात घ्या. मिथाइल फ्री रॅडिकल. ओके, आणि याचं जे हायब्रिडायझेशन आहे, ते आपलं sp2 असतं. sp2 हायब्रिडायझेशन हे तुम्हाला केमिकल बॉन्डिंगमध्ये झालेलं असणार आहे. ओके, त्याचे व्हिडिओ बघा तुम्ही. चल का, केमिकल बॉन्डिंगमध्ये. आता ह्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये हे आपला शेप ऑफ ऑर्बिटल आहे. p ऑर्बिटलचा शेप आपला डंबेल शेपला असतो. लक्षात घ्या की बॉक्स डायग्रामनुसार आपण हे सगळं रिप्रेझेंट करतोय. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आपला 6 असतोय. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2 2s2 2p2 असतो. लक्षात का, इथं आपले आउटरमोस्ट सेलमध्ये कार्बनच्या 4 इलेक्ट्रॉन असतात. p मध्ये 3 ऑर्बिटल असतात. स्ट्रक्चर ऑफ ॲटम बघायचं आहे तुम्ही. p मध्ये 3 सबसेल असतात किंवा 3 ऑर्बिटल असतात, px py आणि pz. px ही ऑर्बिटल x ॲक्सिसला ओरिएंट झालेले असते, py y ॲक्सिसला, pz z ॲक्सिसला. ह्याच्यामध्ये ऑड इलेक्ट्रॉन असतात. इथं 2 इलेक्ट्रॉनच्या पेअरिंगमध्ये असतात, ह्याच्यात हे 2 इलेक्ट्रॉन असतात. तर इथं 3 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करायचे आहेत. कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन ह्या 2s मधून इकडं आपल्या MTP ऑर्बिटलला शिफ्ट केला जात असतो, एक्सायटेड स्टेटचं फॉर्मेशन करून. इथं की इथला इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट केला जातो. 4 अनपेड इलेक्ट्रॉन तयार होतात. ह्यातले 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स ह्या 3 हायड्रोजन बरोबर बॉन्डिंग करत असतात आणि राहिलेला 1 ऑड इलेक्ट्रॉन जो आहे तो इथले s ऑर्बिटमधला 1 आणि 2 p मधले हे 3 हायड्रोजन बरोबर बॉन्ड फॉर्मेशन करत असतात. आणि राहिलेला 1 इलेक्ट्रॉन आहे तो ॲज इट इज या p ऑर्बिटलमध्ये प्रेझेंट असतो. आपल्या लक्षात घ्या, 4 अनपेड इलेक्ट्रॉन्समधील. लक्षात आहे का. ओके, हे स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये सगळं आहे. लक्षात घ्या, शेप ऑफ ऑर्बिटल. ओके, p ऑर्बिटलचा शेप आपला डबेल शेपला असतो. वरती एक हाफ लोब असतो, खाली एक हाफ लोब असतो. हा 1 ऑड इलेक्ट्रॉन इथं आला, हा आणि हे 3 अनपेड इलेक्ट्रॉन 3 हायड्रोजन बरोबर बॉन्डिंग तयार करत असतात. कारण हायब्रिडायझेशन sp2 म्हणजेच काय असणार आहे, बॉन्ड किती तयार झाले त्याच्यावरून हायब्रिडायझेशन असतं. बॉन्ड फॉर्मेशनमध्ये कुठले इलेक्ट्रॉन आलेत,
एस ऑर्बिटलमधला एक आणि पी ऑर्बिटलमधले 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून काय म्हणायचं, एक एस मधला इलेक्ट्रॉन आला आहे हायड्रोजन बरोबर बॉन्डिंग करण्यासाठी आणि 2 पी मधले आले, म्हणून काय म्हणायचं हायब्रिडायझेशन sp2. हे तुम्हाला केमिकल बॉन्डिंगमध्ये आहे, लक्षात घ्या सगळे. अंडरस्टँड? ओके. आता तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये फ्री रॅडिकल्स आहे. फ्री रॅडिकलची जॉमेट्री काय असणार आहे, प्लेनर असणार आहे. कार्बन हायड्रोजन बॉन्ड अँगल किती असणार आहे, 120 डिग्री. हायब्रिडायझेशन काय असणार आहे, sp2 असणार आहे. अंडरस्टँड? आता त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा, हा जो फ्री रॅडिकल आहे ह्याची स्टॅबिलिटी कशावर डिपेंड असते बघा. स्टॅबिलिटी जे आहे फ्री रॅडिकलची, हा मोर स्टेबल कधी असतो फ्री रॅडिकल. स्टॅबिलिटी ऑर्डर बघा इथं, स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल्स, स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल्स increases with increase in alkyl groups. Alkyl groups attached to odd electron carbon atom. ओके. फ्री रॅडिकलची स्टॅबिलिटी कधी वाढणार आहे, जेवढे ऑड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असलेल्या कार्बनला अल्किल ग्रुप जेवढे जास्त अटॅच असणार आहेत. ओके. इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग अल्किल ग्रुप अटॅच टू ऑड इलेक्ट्रॉन कार्बन एटम. ऑड इलेक्ट्रॉन असलेल्या कार्बन एटमला जेवढे अल्किल ग्रुप जास्त अटॅच असणार आहे तेवढी त्याची स्टॅबिलिटी काय असणार आहे, आपली जास्त असणार आहे. आता इथं मी सांगतो, लक्षात घ्या. इथं बघा, इथं आपण मिथाइल फ्री रॅडिकल घेतलं आहे ना, ह्या कार्बनवरती एक ऑड इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे की नाही. दुसरा बघा, आता मी इथं दुसरा इथे घेतोय CH3. ओके. हा पण घेतला. त्यानंतर हा घेऊया आपण, ह्याच्यावरती ऑड इलेक्ट्रॉन. त्यानंतर दुसरा आपण घेऊया इथं हा. अशा पद्धतीने. आता इथं मला सांगायचं आहे, आपण सेंटेन्स काय सांगितले, फ्री रॅडिकलची स्टॅबिलिटी कधी वाढणार आहे, जेवढे अल्किल ग्रुप ऑड इलेक्ट्रॉन असलेल्या कार्बनला जास्त अटॅच असणार आहेत तेवढे. बघा इथं मग इथं मिथाइल फ्री रॅडिकल एकच, ह्याला दुसरा कुठला अल्किल ग्रुप अटायचा आहे का, नाही, लक्षात घ्या. परत इथं बघा, ऑड इलेक्ट्रॉन असणारा कार्बन हा आहे, ह्याच्यावरती ह्याला किती अल्किल ग्रुप अटायचे आहेत, हा एकच अल्किल ग्रुप आहे ना. अल्किल ग्रुप कुठला आहे तर कुठला अल्किल ग्रुप आहे, मिथाइल आहे की नाही, CH3 एकच आहे. इथं किती मिथाइल आहेत रे, 2 आहेत ना, हा एक आणि हा एक. तुझे 2 अल्किल ग्रुप झाले की नाही. आर म्हणजे अल्किल ग्रुप, मिथाइल असेल, इथाइल असेल. इथे किती आहे सांगा, किती आहेत रे, 3 झाले ना. इथे एक अल्किल ग्रुप, इकडे एक अल्किल ग्रुप, 3 अल्किल ग्रुप्स आहेत, 3 मिथाइल ग्रुप्स आहेत. आता जेवढे अल्किल ग्रुप जास्त अटॅच असणार आहेत तेवढी त्या फ्री रॅडिकलची स्टॅबिलिटी जास्त असणार आहे. म्हणजे आता तुम्ही मला सांगायचं आहे कुठला फ्री रॅडिकल हा मोर स्टेबल असणार आहे. किती अल्किल ग्रुप असणार फ्री रॅडिकल मोर स्टेबल असणार आहे, 3 अल्किल ग्रुप असणार ना. म्हणजे सगळ्यात मोर स्टेबल हा असणार आहे, लक्षात घ्या. ह्याची स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त असणार आहे. त्यानंतर हा असणार आहे, त्यानंतर हा, आणि सगळ्यात अनस्टेबल कोण असणार आहे, हा CH3 फ्री रॅडिकल असणार आहे. लक्षात. ओके. आता मग ह्याला आपण काय म्हणणार आहे, लक्षात घ्या. ह्याला आपण काय म्हणतोय, जनरली हा मिथाइल ग्रुप आहे, हा मिथाइल फ्री रॅडिकल झाला, मिथाइल फ्री रॅडिकल. आता इथं बघा,
ऑड इलेक्ट्रॉन असताना कार्बन दुसऱ्या किती कार्बनला अटॅच आहे? ऑड इलेक्ट्रॉन असताना कार्बन दुसऱ्या किती कार्बनला अटॅच आहे? एकाच कार्बनला आहे ना, म्हणून ह्याला काय म्हणायचं? प्रायमरी फ्री रॅडिकल. ह्याला काय म्हणायचं? प्रायमरी फ्री रॅडिकल असं म्हणायचं. लक्षात आहे का? प्रायमरी फ्री रॅडिकल. प्रायमरी म्हणजे ऑड इलेक्ट्रॉन असताना कार्बन एकाच कार्बनला अटॅच आहे, आणि प्रायमरी असं दाखवायचं, 1 काढायचं आणि वरती काय दाखवायचा? सर्कल दाखवायचं. ह्याला काय म्हणायचं? प्रायमरी. लक्षात आलं? प्रायमरी फ्री रॅडिकल. आणि त्यानंतर इकडं बघा, इथं आता ऑड इलेक्ट्रॉन असताना कार्बन दुसऱ्या किती कार्बनला अटॅच आहे? किती कार्बनला अटॅच आहे सांगा? 2 ना. हा एक आणि हा एक. हा 2 ला अटॅच आहे, म्हणून ह्याला काय म्हणतं? सेकंडरी फ्री रॅडिकल म्हणायचं. चल का? ह्याला काय म्हणणार तुम्ही? सेकंडरी. आणि सेकंडरी कसं दाखवायचं? 2 काढायचं आणि वरती असं स्मॉल सर्कल काढायचा. ह्याला काय म्हणतात? सेकंडरी. हा काय असणार आपला? सेकंडरी फ्री रॅडिकल म्हणायचं. चल का? सेकंडरी फ्री रॅडिकल. आणि आता इथं बघा, ऑड इलेक्ट्रॉन असताना कार्बन दुसऱ्या किती कार्बनला अटॅच आहे रे? 3 ला ना, म्हणून ह्याला काय म्हणायचं? टर्शरी म्हणायचं. टर्शरी. टर्शरी कसं दाखवणार? 3 काढायचं आणि हा सर्कल दाखवायचा. टर्शरी. ह्याला काय म्हणायचं? टर्शरी फ्री रॅडिकल. ओके, हा काय झाला आपला? टर्शरी फ्री रॅडिकल झाला. लक्षात घ्या. म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी किंवा स्टॅबिलिटी ऑर्डरची आपली ती फ्री रॅडिकलची कशी आपली? मिथाइल फ्री रॅडिकलपेक्षा कोण मोर स्टेबल असणार आहे? प्रायमरी फ्री रॅडिकल. प्रायमरी फ्री रॅडिकलपेक्षा मोर स्टेबल कोण येणार? सेकंडरी फ्री रॅडिकल. आणि सेकंडरी फ्री रॅडिकलपेक्षा मोर स्टेबल कोण असणार? टर्शरी फ्री रॅडिकल. लक्षात घ्या, ही स्टॅबिलिटी ऑर्डर येणार. आता लक्षात घ्या, जेवढी स्टॅबिलिटी जास्त असणार आहे तेवढी रिॲक्टिव्हिटी कमी असते. लक्षात घ्या, जेवढा सबस्टन्स मोर स्टेबल असणार आहे तेवढी स्टॅबिलिटी कमी असणार आहे, लेस स्टेबल असतो. मग ह्याची स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे, पण रिॲक्टिव्हिटी कशी असेल? रिॲक्टिव्हिटी कमी असणार ना. चल का? रिॲक्टिव्हिटी कमी. जेवढा मोर स्टेबल होणार तेवढा रिॲक्टिव्हिटी कमी होत असते. लक्षात घ्या. ओके, ह्याला 3 मिथाइल ग्रुप्स आहेत. 3 मिथाइल ग्रुप ही इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत. ही इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप्स आहे. लक्षात घ्या, मिथाइल ग्रुप सगळे इलेक्ट्रॉन दिल्यामुळे हा स्टेबल व्हायला बनणार ना. ह्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत फ्री रॅडिकलच्या. इथं 2 जण द्यायला तयार आहेत. इथं ह्याला 1 इलेक्ट्रॉन द्यायला तयार आहे. इथं कोणच नाही, त्यामुळे सगळ्यात अनस्टेबल आहे. अनस्टेबल असल्यामुळे काय होणार आहे? तो दुसऱ्यांचा इलेक्ट्रॉन घेऊन स्टॅबिलिटी अचीव करायला बघणार आहे, त्यामुळे ह्याची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असणार आहे. चल का? ओके, तुम्हाला काय सांगितलं मी? जेवढी स्टॅबिलिटी जास्त असणार आहे तेवढी रिॲक्टिव्हिटी कमी असणार आहे. ओके, लक्षात का? त्यामुळे रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जर घेतली तर सगळ्यात मोर रिॲक्टिव्ह मिथाइल फ्री रॅडिकल आणि लेस रिॲक्टिव्ह कोण येणार? टर्शरी फ्री रॅडिकल येणार. लक्षात का? हे लक्षात ठेवायचं. समजलं? फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल काय सांगितलं आपण? इलेक्ट्रिकली न्यूट्रल स्पेसिस विच कॅरीज अनपेड इलेक्ट्रॉन्स. ह्याला आपण फ्री रॅडिकल म्हणणार आहे. हा ट्रान्सिटरी एक्झिस्टन्स आहे, शॉर्ट लिव्ड आहे, हायली रिॲक्टिव्ह आहे. रिॲक्टिव्हिटी जास्त यायचे. आउटर मोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? त्या 7 इलेक्ट्रॉन्स. मिथाइल फ्री रॅडिकल ह्याचं स्ट्रक्चर आपण काढलं आहे. हायब्रिडायझेशन sp2 असतं. HCH बॉन्ड अँगल 120. कुठलाही तुम्ही घेऊ शकता. इथं कार्बन कार्बन कार्बन. चल का? इथं हायड्रोजन येणार नाही. कार्बन 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 हा 120. इथं कार्बन कार्बन 120. चल का? इथं हायड्रोजन कार्बन कार्बन 120 सगळ्यांच्या वरला. जॉमेट्री प्लेनर असणार आहे. बॉन्ड अँगल 120. हायब्रिडायझेशन sp2. चल का? हे लक्षात ठेवायचं. समजले? फ्री रॅडिकल कुठल्या फिशनमध्ये किंवा कुठल्या क्लिवेजमध्ये होत असतात? होमोलॅटिक क्लिवेजमध्ये. चल का? समजले ना? काही ह्यामध्ये काय डाऊट आहे का? ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण आता बघणार आहे सेकंड टाईप आहे आपला बॉन्ड क्लिवेजचा. तो आहे तो हेटेरोलायटिक क्लिवेज. त्यालाच आपण काय म्हणणार आहे? हेटेरोलायटिक फिशन असं म्हणणार आहे. हेटेरोलायटिक फिशन. सेकंड टाइप बघा, हेटेरोलायटिक क्लीवेज और हेटेरोलायटिक फिशन. बघा, हेटेरोलायटिक फिशनची डेफिनेशन आपण बघूया. ह्याचा एक्झॅक्ट अपोजिट डेफिनेशन असणार आहे.
होमोलॅटिक क्लिवेजमध्ये आपण काय सांगितलं आहे, सिमेट्रिकल ब्रेकिंग म्हणलेलं आहे, इथं अनसिमेट्रिकल ब्रेकिंग म्हणायचं. द अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ covalent bonds, the unsymmetrical breaking of covalent bond between two atoms, unsymmetrical breaking of covalent bond between two atoms unsymmetrical breaking of covalent bond between two atoms such that more electronegative atom acquire both electrons of the shared pair. Okay, unsymmetrical breaking of covalent bond between two atoms. दोन ॲटम मध्ये बॉन्ड कसा ब्रेक होणार आहे, अनसिमेट्रिकली. म्हणजे ब्रेकिंग कसं होणार आहे, ज्या ॲटमची इलेक्ट्रॉनिक जास्त आहे तो काय करणार आहे, शेड पेअरमधले दोन्ही इलेक्ट्रॉन्स काढून घेणार आहे. ओके, आणि मग इथं काय होत असतात, कॅटायन्स आणि ॲनायन्सचं फॉर्मेशन होत असतं. ओके, जो ॲटम दोन्ही इलेक्ट्रॉन काढून घेतो त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो आणि जो इलेक्ट्रॉन देतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येत असतो. बघा इथं फॉर एक्झाम्पल आपण इथं घेऊया, समजा इथं ए बी आपला मॉलिक्यूल आहे, ए बी मॉलिक्यूल फॉर एक्झाम्पल. आता ह्यामध्ये ए बी मॉलिक्यूलमध्ये ॲटम कुठले आहेत, आपले दोन ॲटम्स आहेत ना, एक आपला कुठला आहे ए आणि दुसरा बी आहे. समजा ह्यातला बी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असं म्हणूया आपण. ओके, बी इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, बी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल. आता बी ह्यातला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर कसं होणार आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम शेड पेअरमधले दोन्ही इलेक्ट्रॉन काढून घेणार. आता शेड पेअर इथं कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, एका बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात आपले, दोन इलेक्ट्रॉन ना. चल ही आपली शेड पेअर आहे. ओके, ही शेड पेअर आपली लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनची शेड पेअर. एक कोव्हॅलेंट बॉन्ड दोन इलेक्ट्रॉनपासून तयार होत असतं, ही शेड पेअर आपली. आता ही शेअर झाली इलेक्ट्रॉनची पेअर, इलेक्ट्रॉनची जोडी आहे ती कोण करणार आहे, बी ॲटम आपण मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कन्सिडर केला आहे, त्यामुळे हा शेड पेअरमधले दोन्ही इलेक्ट्रॉन हा बीच काढून घेणार. बरं का, दोन्ही पण कोण काढून घेणार आहे, बी काढून घेणार. त्यावेळी काय होणार बघा, इथं ए ॲटमने इलेक्ट्रॉन दिल्यामुळं तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट झाला, म्हणजे त्याच्याकडचे इलेक्ट्रॉन्स कमी झाले ना. आणि बी ॲटम हा इलेक्ट्रॉन रिच झाला, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येणार आहे आणि काय येणार आहे, लोन पेअर येणार. हे असे लक्षात घ्या, तो काशी लोन पेअर येणार. म्हणजे ही इलेक्ट्रॉनची पेअर काढून घेतले इलेक्ट्रॉन डॉटच्या फॉर्ममध्ये आपण असं तसं दाखवणार. ठीक की विड्रॉ केले इलेक्ट्रॉन्स आपण असं दाखवणार आणि इलेक्ट्रॉन काढून घेतल्यामुळे ह्याच्यावरती चार्ज कुठला येणार आहे, निगेटिव्ह चार्ज येणार आहे. चल का. ओके, मग आता इथं हा कोण झाला आपला पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून ह्याला कॅटायन म्हणायचं, आणि हा निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून ह्याला काय म्हणायचं, ॲनायन असं म्हणायचं. चल का, हा काय झाला कॅटायन आणि हा दुसरा काय झाला आपला ॲनायन झाला. अंडरस्टँड, समजते की नाही, कॅटायन आणि ॲनायन. आता मग लक्षात घ्या,
जो कॅटायन आहे तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो आणि जो ॲनायन आहे तो इलेक्ट्रॉन रिच असतो. हा कॅटायन, हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट, ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी असतात. आणि जो ॲनायन असतो तो इलेक्ट्रॉन रिच असतो. ओके, ह्याच्याकडे जास्त इलेक्ट्रॉन येतात लक्षात. ओके, आता इथं अनसिमेट्रिकल ब्रेकिंग झालं आहे की नाही. ब्रेक झाल्यावरती दोन इक्वल पार्ट तयार झालेत का? नाही. एक कोण झाला आहे? कॅटायन झाला आहे, एक ॲनायन झाला आहे. अनसिमेट्रिकल ब्रेकिंग झालं आणि ज्या ॲटमचे इलेक्ट्रॉन जास्त आहे तो सेड पेअरमधले दोन्ही इलेक्ट्रॉन काढून घेत असतो. त्यामुळे होमोलॅटिक क्लिवेजमध्ये कॅटायन्स आणि ॲनायनचं फॉर्मेशन होतं लक्षात ठेवायचं. आणि हेट्रोलॅटिक क्लिवेजमध्ये कॅटायन ॲनायनचं फॉर्मेशन आणि होमोलॅटिक क्लिवेजमध्ये काय होत असतं? फ्री रॅडिकलचं फॉर्मेशन होत असतं लक्षात ठेवायचं. ओके, आता हे जे आपलं हेट्रोलॅटिक क्लिवेज आहे, हे हेट्रोलॅटिक क्लिवेज हे तुम्ही रिव्हर्स पण दाखवू शकताय. जर ए ॲटम मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह तर तुम्ही कन्सिडर केला तर काय होणार सांगा? ए मायनस आणि बी प्लस येणार असेल का? ए ॲनायन येणार, बी काय येणार? कॅटायन येणार. ह्याच्या उलटं होईल ना, लक्षात आहे की नाही? ओके, आता मग इथं लक्षात घ्या. समजा हे जे आपलं हेट्रोलॅटिक क्लिवेज आहे, ही हेट्रोलॅटिक क्लिवेज आपलं घडून येत असतं. दीज आर टेक्स प्लेस in presence of polar solvent. ओके, पोलर सॉल्व्हंटच्या प्रेसमध्ये हे होत असतं. पोलर सॉल्व्हंटमध्ये काय? ज्या सॉल्व्हंटचं आयोनायझेशन होत असतं. जे वॉटर आपण घेतला सॉल्व्हंट त्याचं H+OH- ना. ओके, ज्या सॉल्व्हंटमध्ये आयन सेपरेशन होत असतात त्याला पोलर सॉल्व्हंट असं म्हणायचं. वॉटर ह्या सॉल्व्हंटच्या प्रेसमध्ये हे आपलं हेट्रोलॅटिक क्लिवेज किंवा हेट्रोलॅटिक फिशन आपलं होत असतं पोलर सॉल्व्हंटच्या प्रेसमध्ये. त्यामुळे इथं तुम्ही ॲरोवरती इथं पोलर सॉल्व्हंट लिहिलं पाहिजे. पोलर सॉल्व्हंट चल का, पोलर सॉल्व्हंटच्या प्रेसमध्ये होत असतं. आता ह्याच्यानंतर हे हेट्रोलॅटिक क्लिवेज आहे, ह्या रिॲक्शनला आपण काय म्हणणार आहे बघा? ऑर्गॅनिक रिॲक्शन विच प्रोसीड बाय हेट्रोलायसिस. इथं काय तयार होतात? कॅटायन आणि ॲनायन तयार होतात की नाही. म्हणून ज्या ऑर्गॅनिक रिॲक्शनमध्ये हेट्रोलॅटिक क्लिवेज होत असतं त्या रिॲक्शनला आयोनिक रिॲक्शन असं म्हणायचं. आयोनिक म्हणजे आयन तयार होतात ना, कॅटायन आणि ॲनायन तयार होतात की नाही, आयन्स तयार होतात, ते आयोनिक रिॲक्शन म्हणायचं. आणखी काय म्हणायचं? अगोदरची काय म्हणली होती? होमोलॅटिक क्लिवेजमध्ये होमोपोलर म्हटलं होतं की नाही. ही होमोपोलर आहे का? होमोपोलर नाही. पोलॅरिटी वेगवेगळी आहे की नाही. ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणून ह्याला काय म्हणायचं? हेट्रोपोलर असं म्हणायचं चल का. आणि कुठल्या सॉल्व्हंटमध्ये होते रे? पोलर सॉल्व्हंटमध्ये. म्हणजे ज्या ऑर्गॅनिक रिॲक्शन हेट्रोलॅटिक क्लिवेजनुसार होत असतात त्या रिॲक्शनला आयोनिक रिॲक्शन म्हणायचं किंवा हेट्रोपोलर रिॲक्शन म्हणायचं किंवा पोलर रिॲक्शन असं म्हणायचं असेल का. ओके, तर रिॲक्शन विच टेक्स प्लेस बाय ओके होमोलॅटिक क्लिवेज इज कॉल्ड आयोनिक और हेट्रोपोलर और चल का काय म्हणते आपण बघा. ज्या रिॲक्शन हेट्रोलॅटिक क्लिवेजनुसार होत असतात त्यांना आपण काय म्हणतो? आयोनिक और हेट्रोपोलर और पोलर रिॲक्शन्स. ओके, लक्षात ठेवायचं ही सेंटेन्स. ओके, द रिॲक्शन टेक्स प्लेस बाय होमोलॅटिक क्लिवेज इज कॉल्ड आयोनिक और हेट्रोपोलर और पोलर रिॲक्शन. ओके, आयोनिक का म्हणतोय आपण? आयन्स तयार होतात कॅटायन. हेट्रोपोलर का म्हणतोय? पोलॅरिटी दोन्ही आयनची सेम नसते, एकात पॉझिटिव्ह एकात निगेटिव्ह चार्ज. आणि पोलर का म्हणतोय? पोलर सॉल्व्हंटच्या प्रेसमध्ये होत असते, म्हणून काय म्हणणार आहे? पोलर रिॲक्शन्स. अंडरस्टँड? ओके, आता लक्षात घ्या ह्या हेट्रोलॅटिक क्लिवेज जे आहे ती इट इज अनकॉमन और कॅनॉट टेक्स प्लेस इन गॅसेस स्टेट. ही गॅसेस स्टेटमध्ये होत नाही, लक्षात घ्या. अनकॉमन इन गॅसेस स्टेट.
हे गॅसियस स्टेटमध्ये हे होत नाही आणि हे कशाच्या प्रेसमध्ये होत आहे, पोलर सॉल्व्हंटच्या प्रेसमध्ये होत असतं. ओके, लक्षात आले का? आता आपण एक सिंपल रिॲक्शन घेऊया. आयोनिक बॉन्ड असणार आहे CH3 CH3 CS BR अशा पद्धतीने एखादा सबस्टन्स आहे, लक्षात. आता इथला जो कार्बन ब्रोमीन बॉन्ड आहे तो आपण आता ब्रेक करणार आहे. ह्याच्यामध्ये ब्रोमीन आपला हॅलोजन आहे. हॅलोजन हे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात, ह्यांची इलेक्ट्रॉनिक जास्त असते. इलेक्ट्रॉनिक कशाला म्हणतो आपण, ॲबिलिटी ऑफ ॲटम टू अट्रॅक्ट सेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. एखाद्या मॉलिक्यूलमधील एखाद्या ॲटमची अशी कॅपॅसिटी असते सेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन स्वतःकडे काढून घेणे, त्याला इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणतो आपण. हॅलोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. इथं कार्बन ब्रोमीनमध्ये ब्रोमीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. सेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तो काय करणार, स्वतःकडे विड्रॉ करून घेणार आहे. मग विड्रॉ करून घेतल्यावर इथं आपलं हेटेरोलायटिक क्लिवेज होणार आहे. ब्रोमीन इलेक्ट्रॉन काढून घेणार म्हणजे याच्यावरती चार्ज कुठला येणार आहे, निगेटिव्ह का पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. आणि ह्या कार्बनवरती कुठला येणार, मग पॉझिटिव्ह चार्ज येणार. आता इथं तुम्ही लिहा, ॲरोवरती काय लिहिणार, पोलर सॉल्व्हंट. पोलर सॉल्व्हंटच्या प्रेसमध्ये आपलं हेटेरोलायसिस होत असणार आहे. त्यावेळी काय मिळणार बघा तुम्हाला, CH3 इथं CH3 इथं CH3 खाली ॲज इट इज, ह्याच्यावरती प्लस चार्ज आणि ह्याच्यावरती काय येणार आहे, मायनस चार्ज येणार आहे ब्रोमीनवरती. ओके, ब्रोमीनवरती मायनस चार्ज येणार. ओके, लक्षात. इलेक्ट्रॉन काढून घेतले त्यामुळे त्याच्यावर मायनस चार्ज. हा काय झाला, कॅटायन झाला, हा ॲनायन झाला. लक्षात, कॅटायन आणि ॲनायन तयार झाला. आता हा जो कॅटायन तयार झाला आहे, या कॅटायनमध्ये कुठल्या ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आला आहे, कार्बनवरती ना. कार्बनवरती जर पॉझिटिव्ह चार्ज येत असेल तर त्याला आपण कार्बोकॅटायन असं म्हणतोय. ओके, कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला कार्बोकॅटायन. और हा ब्रोमीन आयन तयार झाला, ब्रोमाइड आयन, कार्बोकॅटायन और कार्बोनियम आयन. ह्याला काय म्हणतोय आपण, कार्बोकॅटायन और कार्बोनियम आयन असं म्हणतोय. असेल का, कार्बोकॅटायन और कार्बोनियम आयन. हा रिॲक्शन इंटरमिडिएट आपला इथं फॉर्म होत असतोय. लक्षात का, कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज असलं तर त्याला काय म्हणायचं, त्या कॅटायनला कार्बोकॅटायन और कार्बोनियम आयन. अंडरस्टँड. ओके, आता मग हा जो कार्बोकॅटायन आहे, हा कार्बोकॅटायन आपला इलेक्ट्रॉन रिच असतो की डिफिशियंट असतो. बघा इथं कार्बनला 3 CH3 अटॅच आहेत. हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. किती बॉन्ड्स आहेत बघा, 1 2 3, 3 बॉन्ड आहेत. प्रत्येक बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात रे, 2 इलेक्ट्रॉन ना. तर 3 बॉन्ड आहेत म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले, 6 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे की नाही. म्हणजे कार्बनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये इथं 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. ऑक्टेट कंप्लीट करायला किती इलेक्ट्रॉन लागतात, 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन ह्याच्याकडे कमी आहेत का नाही. म्हणून म्हणजेच कार्बोकॅटायन हा इलेक्ट्रॉन रिच का डिफिशियंट. 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील तर इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणायचं. 8 असतील, 8 किंवा 8 पेक्षा जास्त येत असतील तर त्याला इलेक्ट्रॉन रिच म्हणायचं. असेल का. इथं 8 पेक्षा कमी आहेत का नाही, म्हणून हा कार्बोकॅटायन इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो. लक्षात का, कार्बोकॅटायन कसा असतो आपला, इलेक्ट्रॉन डिफिशियंट. ओके, आता ह्यातला कार्बोकॅटायन आपण आता स्टडी करणार आहे इकडं. त्यानंतर दुसरा एक इंटरमिडिएट इथं तयार होत असतो, तो कार्बॅनियन तयार होत असतो. त्याच्या अगोदर आता कार्बोकॅटायन आपण बघूया. कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणून कार्बोकॅटायन म्हणायचं. निगेटिव्ह चार्ज असतं कार्बॅनियन म्हणलं जातं. ते आपण आता ह्याच्यानंतर बघूया. सुरुवातीला आता कार्बोकॅटायन काय असतो ते आपण बघूया. हे समजलं आहे का, हेटेरोलायटिक क्लिवेज और हेटेरोलायटिक फिशन. इथंपर्यंतचा पार्ट लक्षात आहे ना. ओके, आता त्यानंतर कार्बोकॅटायन कसं म्हणायचं आहे ते आपण बघूया.
कार्बोकॅटायन बघा, the species in which carbon atom possesses sextet of electrons. Okay, the species in which carbon atom possesses sextet of electron and positive charge okay, E squared कार्बोकॅटायन. ओके, पुढे तुम्ही ई स्क्वाड कार्बोकॅटायन म्हणा. काय म्हटलं आपण, द स्पेसिस इन विच कार्बन एटम पॉजेसेस सेक्स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन अँड पॉझिटिव्ह चार्ज. स्पेसिस म्हणजेच आपला सबस्टन्स. ओके, इथं आपण आता घेतलेला आहे. ओके, ह्या स्पेसिस ह्या सबस्टन्सवरती कार्बन ॲटमला सेक्स्टेट आहे. सेक्स्टेट म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत कार्बनचे. 6 इलेक्ट्रॉन्स बघा, कार्बनचे बॉन्ड किती आहेत रे, 3 बॉन्ड. 3 बॉन्ड म्हणजे 6 इलेक्ट्रॉन झालं लक्षात घ्या. कार्बनच्या आउटरमोस्ट मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतील आउटरमोस्ट सेलमध्ये तर त्याला सेक्स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन म्हणलं जातं. आणि 8 इलेक्ट्रॉन्स तर ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हणलं जातं. चल का, ही सेक्स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्ह चार्ज आहे ना. पॉझिटिव्ह म्हणजे काय दाखवतो, तो इलेक्ट्रॉन तर सेक्स्टेट दाखवतो आणि पॉझिटिव्ह चार्ज दाखवतो. चल का, आपला कार्बोकॅटायन आहे. कशाला बघा, इथं सेक्स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन अँड पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याला आपण कार्बोकॅटायन असं म्हणणार आहे. आणि हा जो कार्बोकॅटायन आहे, कार्बोकॅटायन त्याची जशी आपली फ्री रॅडिकलची जॉमेट्री होती त्याच पद्धतीने ह्या कार्बोकॅटायनची जॉमेट्री असणार आहे. फ्री रॅडिकलची जॉमेट्री कशी होती रे आपली, फ्री रॅडिकल कसा होता, काय सांगितलं जॉमेट्री आपण, प्लेनर जॉमेट्री सांगितली होती नाही फ्री रॅडिकलची. फ्री रॅडिकल्स आर प्लेनर म्हणलं होते ना. हायब्रिडायझेशन काय होतं, sp2 बॉन्ड अँगल किती होता 120 डिग्री. ते सेम इथं अप्लाय होणार आहे. चल का, बघा इथं आता हा जो कार्बोकॅटायन आहे हा टर्शियरी ब्युटाइल कार्बोकॅटायन आहे. ह्याचं स्ट्रक्चर आपण आता तुम्हाला इथे दाखवणार आहे. स्ट्रक्चर ह्याचं कसं स्ट्रक्चर असणार आहे ते कार्बोकॅटायन आपण इथं काढणार आहे. तर कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटीज आहे. स्टॅबिलिटी पहिल्यांदा मी इथं सांगतो. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन increases with increase in कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन increases with increase in alkyl groups. Increase in alkyl groups attached to positively charged carbon. ओके, पॉझिटिव्ह चार्ज कार्बनला जेवढे अल्किल ग्रुप जास्त असणार आहे, इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन अल्किल ग्रुप अटॅच टू पॉझिटिव्ह चार्ज कार्बन. बघा इथं आपण घेतला आहे ओनली CH3+. इथं आपण घेऊया CH2CH3. सेम आहे. फ्री रॅडिकलमध्ये आपण काय केलं होतं, ऑड इलेक्ट्रॉन दिला होता इथं, अनपेड इलेक्ट्रॉन. त्याच्यावरती काय करणार आहे आपण इथं पॉझिटिव्ह चार्ज देणार आहे. पॉझिटिव्ह चार्ज इथं पॉझिटिव्ह चार्ज. अंडरस्टँड. आता मला सांगा, हा पहिला आपण CH3 घेतला आहे. ह्या CH3ला आपण मिथाइल कार्बोकॅटायन असं म्हणणार आहे. मिथाइल ग्रुप आहे CH3 आणि पॉझिटिव्ह चार्ज कार्बनवरती आहे म्हणजे ह्याला आपण काय म्हणणार आहे कार्बोकॅटायन. मिथाइल कार्बोकॅटायन
हा जो कुठला आहे बघा, हा आपला आहे 2 कार्बनचा अल्किल ग्रुप कुठला रे, इथाइल, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, इथाइल कार्बोहायड्रेट. त्यानंतर 3 कार्बनचा प्रोपाइल, परंतु इथं सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप अटॅच आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, आयसोप्रोपाइल. आयसोप्रोपाइल कार्बोहायड्रेट. इथं टोटल कार्बन 4 आहेत, त्यामुळे ब्युटिल कार्बोहायड्रेट आहे. पॉझिटिव्ह चार्ज असणारा कार्बन एटम दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच आहे, 1 2 3, म्हणून ह्याला आपण काय म्हणणार, टर्शरी म्हणणार आहे. टर्शरी आपण TERT दाखवतो, टर्शरी ब्युटिल कार्बोहायड्रेट. ओके. तसंच तुम्ही फ्री रॅडिकलला सुद्धा म्हणू शकता. फ्री रॅडिकलला आपण नाव दिलं नव्हतं, फक्त मिथाइल फ्री रॅडिकल म्हटलं होतं. पुढं तुम्ही इथाइल फ्री रॅडिकल, आयसोप्रोपाइल फ्री रॅडिकल आणि टर्शरी ब्युटाइल फ्री रॅडिकल म्हणू शकताय, इथं ऑड इलेक्ट्रॉन असेल तर. लक्षाल का? आता इथं बघा, ह्यालाच आपण आणखी काय सांगू शकतोय बघा, हा मिथाइल कार्बोहायड्रेट झाला. इथं पॉझिटिव्ह चार्ज असणाऱ्या कार्बनला पुढचा किती कार्बन आयटम अटॅच आहे, एकच आहे ना, म्हणून ह्याला आपण काय म्हणू शकतोय, प्रायमरी कार्बोहायड्रेट. पॉझिटिव्ह चार्ज असताना कार्बन पुढच्या एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणून प्रायमरी कार्बोहायड्रेट. इथं पॉझिटिव्ह चार्ज असताना कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे, म्हणून ह्याला आपण काय म्हणायचं रे, सेकंडरी कार्बोहायड्रेट म्हणायचं. का सेकंडरी कसं दाखवायचं, सेकंड काढायचं, वरती स्मॉल सर्कल. इथं पॉझिटिव्ह चार्ज असताना कार्बन दुसऱ्या किती कार्बनला अटॅच आहे, 3ला ना, म्हणून ह्याला काय म्हणायचं, टर्शरी कार्बोहायड्रेट. चल का, टर्शरी 3 काढायचं, वरती 0 लिहायचं स्मॉल. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता मग आपण स्टॅबिलिटी ऑर्डर तुम्हाला काय सांगितलं आहे, पॉझिटिव्ह चार्ज कार्बनला जेवढे अल्किल ग्रुप जास्त अटॅच तेवढी स्टॅबिलिटी जास्त असणार. इथं कोण अटॅच आहे का, ह्याला कोण अटॅच आहे का, दुसरा नाही, त्यामुळे हा सगळ्यात कमी. ह्याला कोण अटॅच आहे, एक आहे, एक अल्किल ग्रुप अटॅच आहे ना, मिथाइल ग्रुप. ह्याला किती अल्किल ग्रुप अटॅच आहेत, 2 आहेत ना. ह्याला किती अल्किल ग्रुप अटॅच आहेत, 3 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. सगळ्यात जास्त अल्किल ग्रुप कुणाला अटॅच आहेत, टर्शरी कार्बोहायड्रेटला, त्यामुळे टर्शरी कार्बोहायड्रेट मोर स्टेबल. त्यानंतर कोण येणार तुमचा, सेकंडरी कार्बोहायड्रेट, त्यानंतर प्रायमरी कार्बोहायड्रेट, आणि सगळ्यात लेस स्टेबल कोण असणार आहे, मिथाइल कार्बोहायड्रेट असणार आहे. चल का, ही स्टॅबिलिटी ऑर्डर आहे, लक्षात ठेवायचं आहे. चल का, ही स्टॅबिलिटी ऑर्डर आहे आपली, हे लक्षात ठेवायचं आहे. अंडरस्टँड, समजलं सगळ्यांना? ओके, ही कार्बोहायड्रेटची स्टॅबिलिटी आहे, लक्षात ठेवायचं आहे, स्टॅबिलिटी ऑर्डर. आता ह्यानंतर जॉमेट्री जे असणार आहे, आपण मिथाइल कार्बोहायड्रेटसाठी दाखवूया, सिंपल कार्बोहायड्रेट मिथाइलसाठी जॉमेट्री. जसं फ्री रॅडिकलचे आपण दाखवलं आहे त्याच पद्धतीने इथं दाखवणार आहे. बघा, मिथाइल फ्री रॅडिकलसाठी, मिथाइल फ्री रॅडिकल आपला CH3 प्लस होता. इथं आता कार्बोहायड्रेट दाखवणार आपण, मिथाइल कार्बोहायड्रेट. आता कुठलाही तुम्ही कार्बोहायड्रेट घ्या, त्याची जॉमेट्री बॉन्ड अँगल फिक्स असणार आहे. कार्बोहायड्रेटलाच आपण आणखी काय म्हणतोय रे, कार्बोनियमाइन असं म्हणतोय. चल का, काय इथं कार्बोहायड्रेटवर कार्बोनियमाइन. ओके, मिथाइल कार्बोहायड्रेट आता 3 डायमेन्शनमध्ये, एक कार्बन हायड्रोजन ऑन दी प्लेन ऑफ पेपर, दुसरा कुठं आपला बिहाइंड दी प्लेन ऑफ पेपर, आणि दुसरा कुठं असणार आहे, अबोव दी प्लेन ऑफ पेपर, म्हणजे इन फ्रंट ऑफ प्लेन ऑफ पेपर. तो आपण वेज लाईननं दाखवतो, हा H. लक्षात. आणि एक पी ऑर्बिटल आपली एम्प्टी असणार याच्यामधली, एम्प्टी पी ऑर्बिटल. चल का, कारण का तुम्हाला काय सांगितलं आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, 1s2 2s2 2p2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. बॉक्स डायग्रामनुसार एक्साइटेड स्टेट, इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, P मध्ये 3 असतात म्हणून सांगितले ना तुम्हाला, Px Py आणि Pz. इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत. चला, हा 1 इलेक्ट्रॉन इथं जातोय, परंतु पॉझिटिव्ह चार्ज कधी येतोय, 1 इलेक्ट्रॉन कमी झाल्यावरती येतोय ना, त्यामुळे इथला इलेक्ट्रॉन येणार नाही. चल का, मग हे 3च इलेक्ट्रॉन काय करणार आहेत,
ह्या 3 हायड्रोजन बरोबर कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करणार आहेत कार्बनचे. हे 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स एस मधला एक आणि 2 पी मधले हे 3 हायड्रोजन बरोबर कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन करणार आहेत. त्यामुळं ही आता राहिलेली पी ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन आहे का रे? नाही. त्यामुळे ही पी ऑर्बिटलचा शेप आपला डंबेल शेपला असतो. वरती एक हाफ लोब आहे आणि खाली एक हाफ लोब आहे आपला. तो आपण ॲज इट इज इथं दाखवतोय असा. ही आपली एमटी पी ऑर्बिटल आहे. एमटी पी ऑर्बिटल कुठलाही इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये नाही. आणि इथं सुद्धा HCH हा जो बॉन्ड अँगल आहे तो आपला 120 डिग्री आहे. आणि जॉमेट्री जी आहे ती सेम आपली कार्बोकॅटायनची प्लेनर जॉमेट्री असते. कुठलाही कार्बोकॅटायन घ्या विसरायच नाही, प्लेनर जॉमेट्री. आणि हायब्रिडायझेशन जे आहे, आता हायब्रिडायझेशन कुठलं येणार बघा, 3 बॉन्ड्स आहेत. ओके 3 बॉन्ड्स आहेत ना, हा कार्बन हायड्रोजन हा आणि हा. 3 बॉन्डसाठी कुठले इलेक्ट्रॉन आहेत? एस मधला एक, पी मधले 2. त्यामुळे ह्याला काय म्हणायचं? हायब्रिडायझेशन sp2. ओके लक्षात का? बॉन्ड फॉर्म करण्यासाठी एस ऑर्बिटल मधला एक इलेक्ट्रॉन आणि पी मधले 2 इलेक्ट्रॉन आहेत. त्यामुळे हायब्रिडायझेशन sp2 चालायचं. अंडरस्टँड? ओके विसरायचं नाही. हे कार्बोकॅटायनचा प्लेनर जॉमेट्री बॉन्ड अँगल 120 हायब्रिडायझेशन sp2. ओके जेवढे अल्किल ग्रुप जास्तसाठी असणार आहेत तेवढी स्टॅबिलिटी कार्बोकॅटायनची वाढणार आहे. टर्शियरी कार्बोकॅटायन मोर स्टेबल, मिथाइल कार्बोकॅटायन लेस स्टेबल. ओके ह्याच्यामध्ये काय असतं? सेक्स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्ह चार्ज. समजले सगळ्यांना? ओके आता ह्यानंतर हेट्रोलायटिक क्लिवेजमध्ये अनसिमेट्रिकल बॉन्ड ब्रेकिंग झाल्यावरती जसा कार्बोकॅटायन तयार झाला आहे तसा कार्बेनियन जो तयार होतो. कार्बोकॅटायन कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज झाल्यावरती. आता कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज येत असेल बॉन्ड ब्रेक झाल्यावरती तर त्याला कार्बेनियन असं म्हणलं जातं. ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहे. ओके थँक्यू.